श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्तांच्या माहेरा चतुराननादी सुरवरा सुमरहरा अगम्य तू भक्तवत्सला भक्त पाळका नमन माझे गणनायका आदित्य आणि कंसांतका देवी अंबिका नमस्कारो चतुष्टवाचांची स्वामिनी जी राहिली मातृका लक्षणी हे ब्रह्मकुमारी लागुणे अंतकरणी ध्यायजे सकळ देवतास शिवासी पुन्हा नमस्कारोनी आज्ञेशी मागुन्या प्रेत कल्पासे प्राकृतासी आरंभितो नैमिषारण्य सुतमुनी पुराण सांगे अनुदिनी तो एके दिनी व्यासासनी बैसला। प्रस्तुत प्रसंगी हे दादा महादू दुंद्याबा सावंत हे आपल्यातून जाऊन आज दुसरा दिवस आहे। त्यांच्या प्रीत्यार्थ त्यांचे सुपुत्र प्रकाश महादू सावंत यांनी गरुड पुराणाचं निमंत्रण दिलं। त्यानिमित्त ही सेवा आता सुरू होत आहे। भगवंत गरुडाला काय सांगतात आणि हे गरुड पुराण ऐकल्यानं काय होतं याचं काही तात्पर्य महत्व मी आपल्याला सांगत आहे। गरुड पुराण का ऐकावं? पाप पुण्याची भीती निर्माण होण्यासाठी गरुड पुराण ऐकलं पाहिजे। दुसरं असं गरुड पुराण का वाचतात? मृत्यूनंतरच का वाचतात? तर जो गेलेला आपल्यातून आत्मा आहे तो आपल्या घराच्या अवतीभोवती ग्रंथात तर ते पुढे येईलच, त्याप्रमाणे मी सांगेन तो 13 दिवसापर्यंत तो आत्मा आपल्या घराच्या अवतीभोवती फिरतो। त्याला हे ऐकवलं जातं आणि हे ऐकल्यानंतर हा भगवान महाविष्णूचा आणि गरुडाचा संवाद याच्यातून त्या जीवात्म्याला मुक्ती मिळते, त्याला सद्गती मिळते। म्हणून हे गरुड पुराण वाचायचं, ऐकायचं का? ऐकणाऱ्यांना सुद्धा जीवनामध्ये कसं जगावं आणि आयुष्य कसं जगत असताना काय कर्म करावं, काय धर्म करावा याचं अध्यात्म प्राप्त होण्यासाठी त्या गरुड पुराणाची अत्यंत गरज आहे। म्हणून आपल्यातून जो जातो त्याच्यासाठी तर वाचतोच आपण, पण ऐकणाऱ्यांचा हा जबरदस्त फायदा आहे। एक तर हे गरुड पुराण ऐकल्याने कळत न कळत आपलं काही वाईट कर्म दुष्ट पाप हे क्षणात जळून भस्मसात होतं। म्हणून हे गरुड पुराणाचं महत्व मी तुम्हाला सांगत आहे। आता मुख्य अध्याय पहिला सुरू होतो। याच्यामध्ये देवा धर्मांना सर्वांना नमस्कार केलेला आहे, वंदन केलेलं आहे। सर्वात प्रथम गणपती बाप्पाला वंदन केलं, सरस्वती मातेला केलं, श्री गुरूंना केलं आणि पुन्हा एकदा महादेवांना केलं। कारण का? अंती सोयीत सूचना विचारी तुझवीन शंभो मद कोण तारी। त्या शंभोला वंदन करून सर्व देवदिकांना वंदन करून ज्यानं कंस चाणूरांचं निर्दालन केलं तो भक्तवत्सल गोपाल कृष्ण याच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आता पुढील भावार्थ पाहत आहोत। भगवंताने जे गरुडाला सांगितलं तो इतिहास पहिला कुठे झाला, काय झाला, तर हा नैमिष्य अरण्यामध्ये सूतमुनी आणि शौनकादिकांना ही कथा सांगतात, तिथं याची सुरुवात आहे। तया ते ऋषी शौनकादिक प्रश्न करीते झाले सम्यक। यम सर्वांचा जो अंतक यातनानेक करीतशे। तयाच्या लोकांचा विस्तार आणि जीवांचा आचार। देहत्यागीला कर्म प्रकार कैसा नरजीव भोगतशे। आणि त्या नैमिष्य अरण्यामध्ये शौनकादिकांनी सूत मुनींना म्हणजे व्यासांना प्रश्न विचारला की मृत्यूनंतर आत्म्याचं होतं काय? आपण तर शरीर नेऊन स्मशानामध्ये जाळतो, पण त्या आत्म्याचं काय होतं? एवढ्या मोठ्या आगीमध्ये कसं होत असं त्याचं? तर त्याच्यावरही विवेचन आहे। यमराजा म्हणे आत्मा नेतो, अनेक यातना देतो, तो का देतो? हा विस्तार काय असतो? मृत्यूनंतर आत्म्याचा विस्तार काय, तो कसा जातो, काय शिक्षा भोगतो ते आम्हाला सांगा। असं शौनकादिकांनी
व्यासांना प्रश्न नैमिषारण्यामध्ये विचारला, हे अध्यांत निरूपण पुराण संज्ञा संक्षेपाण आम्हा सर्वासी कथन एकीकडून पैकी जे ऐसा ऋषींचा प्रश्नार्थ ऐकोणी सुत हर्षयुक्त दृढ धर्म वृक्ष भगवंत दयाशी निमक स्तवित शे म्हणे वृक्षरूपी तू भगवान वेद तुझे स्कंद दान पुराणे त्या शाखा गहन यज्ञ सदक्षिण ती कुसुमे. त्यावेळेला हे निरूपण विचारल्यानंतर सूत मुनींना म्हणजे व्यासांना आनंद झाला आणि ते म्हणायला लागले, ठीक आहे तुम्ही विचारताय ना, तर त्यावर मी उत्तर देत आहे की मनुष्य जिवंत असताना, मनुष्य जीवन जगत असताना तो जे जे कर्म करतो ते कर्म त्याला पुढे भोगावं लागतं. कारण माणसं काही घमेडीमध्ये असतात, ते म्हणतात काय नाही सध्याचा दिवस चाललंय पुढे बघता येईल, असं नाहीये. मृत्यूनंतर जीवाची अवस्था भयंकर आहे. म्हणून जिवंतपणे चांगलं कर्म केलं तर मृत्यू त्याचा अवघड नाहीये. एका शब्दात सांगायचं म्हणलं तर मांजरीला पिल्लं होतात आणि मांजर ती दातात धरून 7 कोपरे फिरवती, 7 घरी फिरवती. तिच्या पिल्लांना दात लागतात का? नाही का लागतात का? नाही. पण त्याच दातांनी ती ज्या वेळेला उंदरावर झडप मारते त्याचं काय उरतं का शिल्लक? नुसता पांजा टाकला तरी तो गायब निमा अर्धमेला होतो. तस तो काळही तोच आहे आणि ईश्वरही तोच आहे. हे सूत मुनी सांगायला लागले, तुम्ही प्रथम धर्माचं ज्ञान करून घ्या, धर्माचं पालन करा. धर्माचंच का तर धर्म हा भगवान महाविष्णूची दिव्य मूर्ती आहे. शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान महाविष्णू धर्मात आहे. तर तुम्ही आम्ही धर्माचं पालन केलं पाहिजे. त्याविषयी भगवंत इथं म्हणजे ते सूत मुनी शौनकाधिकांना ही कथा सांगायला लागले आणि म्हणतात, ऐका मी सांगतो, तो भगवान म्हणजे एक महावृक्ष आहे. त्याचा विस्तार काय तर कथा पुराणे. जसं व्यासांनी 18 पुराणे लिहिलेली आहेत नाही का. कच्छ मच्छ वराह नरसिंह वामन हे जे भगवंताचे दशावतार झाले याच्या विषयी 10 पुराणे आहेत. तशी टोटल 18 पुराण आहेत. त्यापैकीच हा गरुड पुराण आहे. हे ऐकल्याने माणसाला कळेल की देव कसा आहे, काय करतो भक्तासाठी, हे सगळं आहे. तर याला धर्म म्हणतात. त्यातून माणसाने कसं जगावं, कसं मरावं हे सगळं आहे. म्हणून भगवंत सांगतात ते समजून घ्या. ऐसा वाढला जो वृक्ष तयाचे फळाचे मोक्ष सर्व साक्ष जो प्रत्यक्ष सर्वा घटे तो सर्वांचे करी कल्याण म्हणून नमस्कारीला भगवान मग म्हणे ऋषी लागून पूर्वी सुपर्ण गरुड धोका तो विष्णू प्रती पुस्ता झाला तुझ्या प्रसादे गोविंदा मला अव्याहत गती सर्व लोकाला असे विश्वपाळा मज लागे. आणि असा जो वृक्ष आहे त्याचं नाव आहे धर्म. धर्म म्हणजे महाविष्णूची मूर्ती आहे. धर्म काय आहे मी थोडक्यात सांगू का. जसं मुलांनी आईबापाची सेवा करावी किंवा ग्रस्त आश्रमात तुम्ही आम्ही सगळेच आहोत, आलेल्या अतिथीला पाहुण्याला तांब्यावर पाणी देणं, प्रेमाचा रामराम करणं, काय लागतं माणसाला? प्रेमाचं 2 शब्द देणे, याला धर्म म्हणतात. उकेल्या जीवाला खाऊ घालणे धर्म आहे. पशु पक्ष्यांच्यावर दया करणे धर्म आहे. आणि अध्यात्मातच जीवन जगणे याला धर्म म्हणतात. अध्यात्म पाहिजे. ज्याच्याकडे अध्यात्म नाही त्याला हे समजणार नाही. असा हा धर्म भगवंताने सांगितला. आणि या धर्माचं पालन करणे म्हणजे माझी पूजा आहे. प्रत्यक्ष माझी महाविष्णूची पूजा आहे भगवंत सांगतात. आणि ह्याविषयी तुम्ही जसं मला विचारलं हे सूत मुनी सांगायला लागले शौनकाधिकांना, तुम्ही जसा मला प्रश्न केला मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं तसा हाच प्रश्न वैकुंठामध्ये भगवान महाविष्णूंनी गरुडाला विचारला होता. त्याविषयी तुम्हाला सांगतो म्हणजे ऐका. सर्व लोकांच्या समस्त रचना मी विलोकिल्या मधुसूदना परियाम्य पुरीची रचना माझ्या नैन दिशेची जेथे पीडिती पापी जण तेथे नाही माझे गमन या हेतूने तुम्हा लागून प्रभो प्रश्न करीतसे. आणि
त्यावेळेला वैकुंठामध्ये भगवान महाविष्णूला प्रश्न गरुडाने केला. गरुडाने सांगितलं, नारायणा, मी तुमचं वाहन आहे, तुम्हाला कुठेही हिंडण्या फिरण्यासाठी मी सुसज्ज असतो, घेऊन जातो. तुमच्या बरोबर फिरत फिरत मी 14 भुवन पाहिली, 14 भुवन पाहिली. पण आपण तिकडे गेलो नाही की जिकडे पापी जीवांना सजा दिली जाते. त्या ठिकाणाला यमपुरी म्हणतात. ती यमपुरी आपण पाहिली नाही. भगवंता, मला प्रश्न पडतो की मृत्यूनंतर हे सर्व लोकांचा आत्मा जातात कुठं? काय शिक्षा होती त्यांना? सांगा प्रभू मला. भूलोकी भरतखंड विशेष लवना समुद्रे जे वेष्टितो चतुर्वर्ण समायुक्त जन्म मनुष्यात होतसे. त्याही योनी माझारी सुकृती पापी नरनारी मागे पुढे देहधारी कर्म दोरी धरून येते. नारायण म्हणतात, नारायणाला गरुड म्हणतो, हे भगवंता, या 14 लोकांमध्ये 14 भुवनामध्ये सर्वश्रेष्ठ मृत्यूलोक आहे का? हाताळ वितळ सुतळ पातळ सप्त पाताळ आहे, स्वर्ग आहे. पण या सगळ्यामध्ये 14 भुवनामध्ये मृत्यूलोक श्रेष्ठ आहे. का मृत्यूलोक श्रेष्ठ आहे? इथं भजन पूजन करता येतं, इथं धर्म करता येतं. काल्याचे महाराज सुद्धा सांगतात ना, काल्याच्या कीर्तनामध्ये, मृत्यूलोकात देवाची सुद्धा इच्छा करतात. देव स्वर्गीचे अमरीचे ताते म्हणी मृत्यूलोकी व्हावा जन्मा मकावर. तर इथं नामस्मरण चिंतन करता येतं, भक्ती करता येतं. म्हणून गरुड म्हणतो, नारायणा, या मृत्यूलोकामध्ये दुर्लभ असा मनुष्य जन्म तर माणसाला मिळाला, तर त्याने कसं जीवन जगावं? आणि वाईट जगलं तर त्याला काय भोगावं लागल? पाप पुण्य कसं असतं? नारायणा, सांगा बरं मला, ते ऐकायची इच्छा आहे. कर्म कसं भोगावं लागतं? यावर पाप पुण्य होता समान अप्राप्य मनुष्य देहदान तो पावणी ब्रह्म ज्ञान नरा ज्ञान न भोगिते पावती. अथवा तुझी नेमिष्टिक भक्ती मूढ जन न करीती आयुष्य सरता देहांती लोकतया प्रतिकोणता ते मेल्यावरी प्राणी समस्त यानंतर करावे काय कृत्य अधिकार कोणाशी असत क्रिया समस्त करावया. आणि हे भगवंता, या मनुष्य देहात मी ऐकलेलं आहे. गरुड म्हणतो, भगवंता, मी ऐकलंय की एकदा का माणसाचं पाप पुण्य समान झालं, पाप आणि पुण्य समान झालं की त्याला काय मिळतो? मोक्ष. आता इलेक्ट्रिक काठे निघाले. पूर्वी शेत तागडीच होती ना, नाही का? वजन तागडी, इकडं 1 किलोचा बाट ठेवला, इकडं 1 किलो साखर घ्यायची आपल्याला. पण ती कोड वाणी साखर किती वेळ टाकल त्यात? कवर टाकेल जोपर्यंत तो मधला काटा समान होत नाही. दोन्हीकडचं समान झाल्यानंतर त्याचं पुडा तयार केला जातो, बरोबर का नाही? तसं तुमचं आमचं तेच आहे. आयुष्यातील पाप आणि पुण्य समान झालं की माणसाला मोक्ष मिळतो. मग भगवंत म्हणतात, असा हा मनुष्य देव दुर्मिळ माणसाला मिळाल्यानंतर त्यानं कसं वागावं, काय करावं? आणि मूर्खपणामध्ये जर भगवंताचं चिंतन भजन त्यानं केलंच नसल तर त्या जीवाचं काय होईल? तो कुठे जाईल? त्याला यमपुरीमध्ये काय शिक्षा मिळेल? हे भगवंता, सांगा बरं, मला ऐकायचं ते. असा गरुडाचा प्रश्न कोणाला आहे? नारायणाला, वैकुंठामध्ये. त्यांच्यासाठी मग अशा माणसांसाठी काय केलं पाहिजे मागच्यांनी, की जेणेकरून त्याला सद्गती मिळाली पाहिजे, तो भटकला नाही पाहिजे. आपल्यातून गेलेला मनुष्य भटकला नाही पाहिजे, त्याला सद्गती मिळावी याच्यासाठी मागच्यांनी काय साधना केली पाहिजे ते सांगा म्हणजे. आणि देश काल द्रव्य साहित्य कैसे तयाचे नित्यकृत्य महाआरोग्य झाल्या मृत्य स्वदेस्त परदेशी जे का मरण जे पावले जन त्यांच्या मूर्त दिवसापासून वर्षापर्यंत कर्म संपूर्ण अनुक्रमाण सांगिजे. आगा हे रमानाथा कृपा हस्त माझ्या माथा ठेवून येथे देता प्रेता कैसे तत्वता स्वर्गी पावतसे. भगवंता, मला सांगा, एखादा मनुष्य आपल्यातून गेला त्यासाठी काय करावं लागेल?
की जेणेकरून त्याला सद्गती मिळेल तेही सांगा भगवंता. आणि मग इथं केल्यानंतर ते स्वर्गाला कसं मिळतं भगवंता, काय आश्चर्य असतं ते, असं गरुडाचा प्रश्न आहे. ए माधवा निरूपण माझा कीजे सकल आपण, ऐसा त्र्याक्ष प्रश्न भगवान ऐकोणी जनार्दन बोलिला. वैद्यत्या भाग्यवंता ऐके सर्व यथार्थता, जे तो पुसिले कशपसुता ते तत्वता तुझ कथित हो. आता मागापासून प्रश्न कोणाचा होता, गरुडाचा. कोणाला होता, नारायणाला. आता नारायणाने ते सर्व ऐकल्यानंतर भगवंताला आनंद झाला. आनंद झाल्यानंतर ते म्हणतात की हे गरुडा, तुझ्या प्रश्नाने मला एवढा आनंद होतो की मी तुला सरळ सरळ सांगतो की तू भाग्यवान आहे. का भाग्यवान आहे, कारण जगाच्या कल्याणासाठी विचारलेला हा प्रश्न आहे. जर नारायणाला गरुडाने हा प्रश्न विचारलाच नसता तर तुमच्या आमच्यासाठी गरुड पुराण निर्माण झालं नसतं. म्हणून गरुड हा भाग्यवान आहे. आणि भगवंताने तसं बोलले, गरुडा तू भाग्यवान आहे, तू जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी तुला आता देतो, ऐक म्हणले. श्रद्धाचे भेद तीन असती, नव आणि नव मिश्र म्हणती, तिसरे पुराण निश्चिती, श्राद्ध पद्धती ऐशे त्रिधाम. मृत दिवसापासून 10 दिवसापर्यंत जाणं, नवश्राद्ध नामाविधान, ऋषी सज्ञान बोलते. भगवंत सांगतात की जो माणूस आपल्यातून जातो त्याच्यासाठी श्राद्ध 3 प्रकारामध्ये केलं जातं. एक म्हणजे नव, दुसरं म्हणजे नवमिश्र आणि तिसरं म्हणजे पुराण. लक्षपूर्वक ऐका. नव म्हणजे पहिल्या दिवसापासून तो 10व्या दिवसापर्यंत करायचं श्राद्ध. आता 10वा झाला म्हणजे संपलं का, नाही. त्यानंतर मासिक श्राद्ध आहे, 12 महिने करावं लागतं प्रत्येक महिन्याला. तर ह्या महिन्यात ते गेले त्यांच्या दिवसाप्रमाणे ते मासिक श्राद्ध राहील. ते दर महिन्याला 12 महिने करायचं. हे झालं दुसरं श्राद्ध. आता तिसरं सांगितलंय, शेवटला सांगितलंय. काय सांगितलं की त्यांच्यासाठी पुराण वाचलं पाहिजे. पुराण ग्रंथ वाचला पाहिजे. कुठला ग्रंथ वाचला पाहिजे तो, आणि हे सांगितलं शेवटला. पण करायचं मात्र पहिला. त्यांच्या मृत दिवसापासून 8-9 दिवस, 10 दिवस, 13वा असून तो 13व्या दिवसापर्यंत तो ग्रंथ वाचला पाहिजे. तो म्हणजे हाच गरुड पुराण. नारायण म्हणतात, मी जी तुला व्याख्या सांगितली मृत्यूची, यमपुरीमध्ये जीवाला काय यातना होतात, तो जीव कसा जातो, ते सर्व याच्यामध्ये ऐकायला भेटेल. तो म्हणजे हा गरुड पुराण. गेलेल्या माणसासाठी वाचला पाहिजे. याचं वर्णन मी सुरू करायच्या आधीच सांगितलं तुम्हाला. गरुड पुराण का वाचतात की त्या आत्म्याला ते ऐकवलं जातं, ऐकल्यानंतर त्याला सद्गती मिळते. बरं, ऐकायला वाचणाऱ्यांचा काय फायदा, तर तेही मी मगाशी सांगितलंय की ज्यांनी ज्यांनी हा ग्रंथ ऐकतील त्यांना पाप पुण्याची भीती निर्माण होईल, त्यांच्यामध्ये ज्ञान वैराग्य निर्माण होईल, आणि अपमार्गाला तरी समाज जाणार नाही, सद्गतीला जाईल, त्यांना सत्संग मिळेल, भगवंताच्या नामाची गोडी निर्माण होईल. म्हणून गरुड पुराण ऐकावं, असे उत्तर आहे. म्हणून गरुड पुराण हा तिसरं श्राद्ध आहे. 11 दिवसापासून होई वर्ष प्रमाण, 30 श्राद्धे 9 मिश्र संपूर्ण, श्राद्धे पुराण यानंतर, 14 लोका माझारी, भूलोक श्रेष्ठ असे भारी, याही माझी पन्नगारी, जंबुदीप धात्री अत्ते उत्तम, त्या सप्तद्वीपात भरतखंड जे अति विख्यात, त्या माझी वर्ष भरत त्रिलोक विख्यात असे पै. भगवंत सांगतात इकडं किती भुवन आहे, ती सगळी 14 भुवन, आतळ बितळ सुतळ पातळ, 7 पातळ आहेत नुसती. स्वर्ग, सत्यलोक नाही का, कैलास लोक, विष्णू लोक, वैकुंठ म्हणतात. सगळं टोटल मोजलं तर 14 आहेत. पण ह्या 14 भुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे तो हे मृत्यूलोक आहे. का, इथं नामस्मरण चिंतन करून जीवाला सद्गती मिळते. असं साधन कुठल्याच भुवनामध्ये नाही. म्हणून हे मृत्यूलोक श्रेष्ठ आहे. आणि भगवंत सांगतात या मृत्यूलोकामध्ये विभागणी केलेली नवखंड पृथ्वी, 7 द्वीप आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हा भारत देश अत्यंत पवित्र असा देश आहे. आणि या भारत देशामध्ये सुद्धा
महाराष्ट्र आहे. एक अनेक राज्य आहेत, पण महाराष्ट्र असा देश आहे जिथं साक्षात महाराजांच्या विभूती होऊन गेल्या. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तो पवित्र देश आहे जिथं साधू संत महात्मे जन्माला आले. धर्म संस्कृतीचं जिथं रक्षण केलं जातं तो म्हणजे हा आपला महाराष्ट्र आहे. भारत देशामध्ये अत्यंत पवित्र आपला हा महाराष्ट्र. ऐका, याच्यासारखं श्रेष्ठ अजून काय? त्यात जे भागीरथी तीर सर्व दोषाशी जळणार, या तुला अन्य लोक समग्र नवती खगेंद्रा कल्पांते. ते भागीरथी मत्स्य रूप ब्रह्मांड जाणते अल्प, ते सर्व जीवाचा जल्प शास्त्र रूप पयासे. जे शास्त्राप्रमाणे आचार करती ते मेले अथवा जिवंत असती. परितयाची दुर्गती न घडे निश्चिती कधी. भगवंत सांगतात त्या भारत भूमीमध्ये पवित्र अशी गंगा नदी आहे नाही का, उत्तर प्रदेशामध्ये. ही काशी हरिद्वारावरून निर्माण झाली, काशीतून आली. इतकी पवित्र आहे की या नदीचं महत्व अनन्य साधारण आहे, खूप मोठं महत्व आहे. आता त्या या महिन्यामध्ये शिवरात्र आता जवळ येते. त्या महादेवाचा महिमा जो ऐकलाय ना, त्याच्यामध्ये आलेले शिवपुराणामध्ये सुद्धा अशी एक असं तीर्थस्थळ आहे तिथं माणसाची हाडं देऊन टाकली म्हणजे असती का, तर त्या जीवाला पापी असला तरीही मोक्ष मिळतो. इतकी शक्ती आहे त्या नदीची. एवढंच काय, गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की या गंगेचं नुसतं स्मरण केलं तर काय होतं, फार मोठं पुण्य लागतं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळई पापे जाते भंगा. हे की नाही, याचं नुसतं नाव घेतलं तरी पाप भंग म्हणजे नष्ट होतात. इतकी पवित्र गंगा कुठं आहे आपल्या या भारत देशामध्ये, या भारतामध्ये, अन्य देशामध्ये नाही. इतकी पवित्र गंगा. म्हणून हा भारत देश इतका श्रेष्ठ आहे. इथं धर्म संस्कृतीचं ज्ञान आहे. जी लोक शास्त्राप्रमाणे जगतील, शास्त्राप्रमाणे वागतील, ती अधोगतीला कधीच जाणार नाही, हे शास्त्राने सांगितलं. जे दाखवणी शास्त्र मार्गाते वर्तताती कामचराते, ते धरणी पाप मार्गाते दुर्गती ते पावती. जरी उपजेल पश्चाताप तरी ब्राह्मणा प्रार्थोनी अमुक, प्रायची ते होती निष्पाप फिल्मी सटोप त्या गुनिया. भगवंत म्हणतात म्हणून शास्त्रांचा आधार घ्या, जीवन चांगलं जगा. ज्याला वाटतं माझ्या हाताने पाप झालंय, पाप कोणाच्या हाताने होत नाही, प्रत्येकाच्या हाताने होत आहे. तुम्ही म्हणाला नाही हो महाराज आमच्या हाताने काहीच नाही झालं, दिवसभर चालताय ना, तुम्ही तुमच्या पायाखाली किडा मुंगी मरती की नाही? गाडी वाहनाशिवाय तर कोणी चालत नाही. कित्येक जीवांचं क्षणाक्षणाला आपल्या हाताने वध होतो, मारले जातात. म्हणजे पाप क्षणाक्षणाला घडतं. ह्या पापातून कधीतरी प्रायचित पाहिजे. म्हणून एखाद्या अशुद्ध सात्विक अशा ब्राह्मणाला शरण गेलं पाहिजे, विधी केला पाहिजे की बाबा माझं चुकलंय कुठं तरी, त्याची माफी करायला पाहिजे. म्हणजे पूजा विधी करायला पाहिजे, शांती करायला पाहिजे. आणि जे पाप आचरती जयासी नसे ज्ञान भक्ती, प्रायचित नाचरता मरती. नरक भोगीती ते दारुण, निरय भोगल्यावरी जन्म पावते. पूर्व पापाची चिन्हे उमटती, त्याची निशाणी तुझ पद्धती. यथा पद्धती निरूपितो. भगवंत सांगतात गरुडा. म्हणून रोजच्या रोज माणसाला पश्चाताप व्हायला पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये ज्ञान नाही, ज्याच्यामध्ये भक्ती नाही, तो मात्र अधोगतीला जाणार. का? त्याला हे कळायला पाहिजे. क्षणाक्षणाला मला भगवंत पाहतोय, माझं कुठेतरी चुकतंय. बऱ्याच वेळा काही झालं की म्हणतं देवा असं का केलं रे, असं का केलं रे, नाही का? देवा दोष, देव चांगला नाही असं म्हणतात. देवाने मला एवढं मोठं संकट दिलं, एवढं मोठं दुःख दिलं. देव कोणाला दुःख देतच नाही. हा, तुमच्या आमच्या आयुष्यात तुम्ही म्हणाल आम्ही कोणाचं वाईट नाही केलं, तरी देखील आमचं वाईटच का घडतं, आम्हाला अपयशच का येतं, जग आम्हाला नावच का ठेवतं? याचं कारण आहे पूर्वजन्माची कर्तव्य आहे, कर्म. या जन्मात भोगायला येत असं तुम्ही नाही पाप करत, पण तरी तुम्हाला वाईटच भोगावं लागतं, तर समजायचं मागच्या जन्मात भोगतंय. कर्म एक असं आहे की लळा लावलेल्या कुत्रेवानी मागे येतं. ते सावली कधी सोडून जाते का कोणाला? सावली आपली
तिकडे संघर्ष. तसं कर्म सुद्धा आपल्या मागच येतात, ते भोगावं लागतं असं नारायणाला इथं सांगायचंय. ज्याने पूर्वी मारिला ब्राह्मण अथवा केला अपमान, तो क्षयरोग पावे दारुण, सुरापान जो करी तयाचे दंत कृष्ण होती, सोने चोरिता नखे नखे कुजती, जो भोगी गुरुपत्नी प्रती, दुष्मार्ग गती त्या प्राप्त, आपण अथवा कोणी वृत्ती दिदली ब्राह्मणा लागुणी, हरितासाठी सहस्र वर्षे प्राणी, कुर्मी येऊनी वेष्टी तपावे. भगवंत म्हणतात की जर मागच्या जन्मामध्ये कोण्या साधू ब्राह्मणाचा कोणी जर अपमान केला असन तर त्याला या जन्मामध्ये टीबी रोग होतो. क्षयरोग म्हणजे टीबी रोग. आणि जे काही वाईट व्यसन वगैरे करतात त्यांनाही असा आजार होतो. कारण जसं कर्म तसं फळ असतं. काहींचे दात लवकर पडतात, काहींची नख कुसतात, त्याच्या माग कारण असतात. ती मागल्या जन्मातली कर्म ती ह्या जन्मामध्ये, ज्यानं सोन्याची चोरी केली त्याचे नख काळपट पडतात या जन्मामध्ये. ज्यानं आई बहीण सुद्धा ज्यांना समजते नाही तो सुद्धा वाईट मार्गाचा संगती आहे, त्याला त्याचं भोगावं लागतं फळ. आणि असे हजारो जन्म तुम्हाला आम्हाला घ्यावे लागतात. कुर्मी कीटकाचे, किडामुंगीचे, छोटे छोटे जंत पाहिलेत आपण. शेणामध्ये सुद्धा किडे पाहिजेत की नाही. हे जन्म आहे का कर्माची फळ आहे. कोणाला सुट्टी नाही, सगळ्यांना कर्म हे भोगावं लागतं. कोणी एक ब्राह्मणा लागून देईन ऐशे ऐकवून, जो नर न देई अज्ञान कुंभिपाक स्थान तया प्रते, ऐशे अनेक नरक भोगल्यावरी जन्मोनी होय दरिद्री, यास्तो पंडित चतुरी अयान प्रभिगोदान कीजे. एका गोदान निष्पाप होत, हे अज्ञान पापाचे प्रायचित्त, बुद्धिपूर्वकाचे स्मर्त्यायुक्त प्रायचित्त करावे. भगवंत म्हणतात जी लोक एखाद्याला देतो देतो म्हणून फसवतात, पुढल्या जन्मामध्ये ती दरिद्री होतात, दारोदार भीक मागतात म्हणून कोणाला अपमान करू नये. द्यायचं तर सरळ हाताने द्यावं, नाही तर उद्या देतो ना आज देतो परवा देतो म्हणूच नये. अशी लोक दरिद्री जन्माला येतात. आणि तुमच्या आमच्या हस्ते कळत नकळत अनेक पाप घडत असतात. या पापाचं सगळ्यात चांगलं प्रायचित कोणतं तर गायीदान झालं पाहिजे. गोदानाचं अत्यंत महत्व आहे. भगवंत सांगतात एक गायीदान जर केली तर अज्ञान म्हणजे कळत नकळत केलेली अनेक पाप सहज नष्ट होतात. हे प्रायचित सांगितले भगवंताने. एक पंथी पुण्य करावे, पुण्य कर्त्यास सेवित जावे, क्षणभंगुर देह स्वभावे परिजानावा अलभ्य, ऐसा प्राप्त होणी देह जेन सेविती साधू समूह, सर्वा देखता पडे देह ठाकोनी परिग्रह जातसे. भगवंत म्हणतात काय सांगतात भगवंत, करता आलं तर माणसाने पुण्य करावं, पण नाही करता येत तर हरकत नाही, नका करू. परंतु जो करतोय त्याला मागं ओढू नका, म्हणजे त्याला अडथळा नका करू. बरीच लोक अशी येतात आपल्या समाजामध्ये, विकृतीचा परिणाम झालेला आहे. तो करतो ना, एखादा महाराज माऊली हातामध्ये झेंडा घेऊन जर निघाले का महाराज, निघाले का बुवा आज कुठं बारी, काय म्हणावं याला. तुला नाही करायचं तर त्याला करू दे ना, जाऊ दे ना कुठेतरी सप्ताह कीर्तन प्रवचन करतोय, वाईट मार्ग तर नाही ना तो, तुझ्यासारखं टुकार सारखं तर नाही ना फिरत. असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. आपल्या धर्माला ग्लानी येईल असा प्रयोग आपल्याकडून नाही झाला पाहिजे. प्रत्येकाने ते सांभाळले पाहिजे. नाही ना आपल्याला पुण्य करतात नका करू, पण करतोय त्याला करू द्या. नाहीतर हा मनुष्य देह कसा आहे, क्षणभंगुर आहे, कधी जाईन याचा भरवसा नाही. म्हणून लवकर सावध होऊन भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. असा हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही. मिळेल का पुन्हा, काय गॅरंटी आहे? कारण 184 एवढे केल्याशिवाय पुन्हा मनुष्य देह मिळणार नाही. ऐशे जाणूनिया खगपते, धर्मार्थ लावावे संपते, पुरामध्ये धनाचे वस्ते, सुधरे सांगती संशाणी, शरीर ते अग्नी जाळीत, पाप पुण्य सवे येत, पापे नर असल्या लिप्त, निरय प्राप्त झाली जे. भगवंत सांगतात असा मनुष्य देव मिळालेला आहे ना, तर साधू संतांची देश राष्ट्राची सेवा केली पाहिजे. नाहीतर एक दिवशी माझं माझं म्हणणारे 3.5 हाताची जागा गावाच्या बाहेर
स्वतःसाठी बांधलेले घर, आपण मात्र गावाच्या बाहेर. हाच प्रयोग आपल्यासाठी सगळ्यांसाठी. मी माझेपणाचा अहंकार सोडावा, साधू संतांना शरण जावं, नामस्मरण करावं, नाहीतर एक दिवशी आपल्याला इथून निघून जायचंय. क्षणभंगुर असा मनुष्य देह कधी जाईल याचा भरवसा नाही. जर धनसंपदा असेल तर चांगल्या मार्गाला लावावी आणि कमवावी सुद्धा चांगल्या मार्गाने. सोडनीय धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुकाराम महाराजांचे अभंग जे आजचा 5वा वेद आहे, वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन देणारा गाथा ठरतोय. म्हणून त्याचा आधार घ्यावा, धर्माने जीवन जगावं. घरामध्ये नुसता पैसा पैसा नको. शेवटी हे सगळं सोडून आपल्याला त्या हातभर 3.5 हाताच्या जागेमध्ये जाळायचे. आपल्याला काही संघ येणार नाही. तिथं संघ काय येतं? जाळल्यानंतर एखाद्या माणसाच्या तोंडात सोनं घातलं नाही म्हणजे जाऊ द्या, ते त्यांनी लय कमवलं, 2-3 तोळं 5 तोळं घातलं समजा, किंवा नोटामध्ये जरी जाळलं, संघ काय जाणार नाही, काही नाही. कमरचं करगुट जाणार नाही. नग्नची येणे नग्नची जाणे, इथलं काही संघ नेता येत नाही. पण एक गोष्ट नक्की येते, ते म्हणजे कर्म. चांगलं कर्म केलं असेल ना तर ते त्याच्या सोबत जातं. वाईट कर्म त्याला नरकाला घेऊन जातं. हे सरळ सरळ भगवंत सांगतात. शरीर अग्नी जाळतोय पण पाप पुण्य मात्र त्याच्या सोबत जातं त्या माणसाच्या. म्हणून चांगलं जीवन जगलं पाहिजे. पुण्य असल्या बरोबरी तो प्राणी चढे स्वर्ग पायरी. मूर्त दिवसापासून नरी सर्पारी उक्त विधी जो का. तो विधी करावा आवश्यक असल्या मनुष्य रंक. दुरस्थ आणि क्रिया त्यागक व्रत त्याग ब्रह्मचारी. तपस्वी असुनी ग्रामसेवित संन्यासी इंद्रिय न रक्षित. हे 4 आश्रम नव्हेत विटंबना निश्चित तपय करते. भगवंत सांगतात गेलाय त्याची मुठमाती द्यावीच लागते. जो जिवंत आहे त्याला मुठभर अन्न खायला घालावंच लागतंय. याच्यामध्ये विटंबना काय? विटंबना एकच आहे. साधूच्या वेशामध्ये फिरणारा ढोंगी धर्माला लांछन आहे. तपस्व्याने तपस केलं पाहिजे, संन्यासानं संन्यासच पण राखलं पाहिजे. नाहीतर वरती भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे. हे भगवे कामाचे नाही. अंतकरणातच त्याचा त्याग पाहिजे. भगवा हा त्यागाचं प्रतीक आहे. त्यागच असला पाहिजे तरच ते भगव शोभतं. भगवंत सांगतात हे धर्माला लांछन आहे. गृहस्थ आश्रमावाल्याने येणाऱ्या अतिथीची सेवा केली पाहिजे. नाहीतरी विटंबना आहे आपल्या घरादाराची, नाही का? सर्व धर्मे ऐसे पुरुष दूर त्याजावे इतुक्यास. संसाराविषयी आसक्त मानस अतुनी विशेष ब्रह्मज्ञ बोलती. ब्रह्मांड म्हणपा माझारी धर्म ब्रह्मा बरोबरी. त्या ते टाकी त्या अंज परी ते निरय नगरी पावती. जरी स्वधर्माचे हीन तरी उत्तम परधर्माहून. स्वधर्मे मिल्याही कल्याण परधर्माने वाचता भय. भगवंत सांगतात ज्यांना धर्म आवडत नाही, धर्माने जगणं आवडत नाही, शहाण्या माणसाने त्याची संगत सोडून द्यावी. त्याचा त्याग केला पाहिजे. त्याला धर्म आवडत नाही. भगवंताने सांगितलं आपला जो धर्म आहे त्यातच आपलं कल्याण आहे, नाही का? दुसऱ्याच्या धर्मात जाऊ नये. बरेच लोक आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात, त्यांना म्हणलेले तिकडे कुठे गेले होते? नाही म्हणले दारगेला गेलो का? इकडे हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवे कमी पडलेत काय? इकडे आलाच राहिला होता का? त्यांच्या आपल्याकडे किती येतात मंदिरात? प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा धर्माचा अभिमान पाहिजे. जे मूर्खासारखं जीवन जगतात त्यांना कुठं देव माफ करणार आहे? कारण तोही दारग्यातला भगवंत एकच आणि आपलाही वेगळा नाहीये. फक्त आपल्याकडे समजून घेण्याची क्षमता आहे, त्यांच्यात ती क्षमता नाही. म्हणून ते आपल्याकडे वाकत नाही, झुकत नाही, एकटाच धरतात, नाही का? आपले 17 असो. भगवंताने सांगितलं प्रत्येकाला धर्माचं भीती पाहिजे, आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. दुसऱ्याच्या धर्माने जायचं नाही, त्याच्यामध्ये भीती बाळगली पाहिजे. तस्मात या उभय लोकात आचार श्रेष्ठ असे सत्य. आचारिणा वेद पुनीत न करती नित्य पडताये. आचार हाचे प्रथम धर्म तो न त्यागावा अति उत्तम. संकट पडताई परम श्रेष्ठ धर्म रक्षावान रे. भगवंत सांगतात या सगळ्यामध्ये
नुसतं पोपटपंचीचं ज्ञान नको, तर काय केलं पाहिजे? आचरणाला महत्व आहे. वागतो कसा याला महत्व आहे. महाराज महाराज म्हणून घ्यायचं, कुठेही जेवता का महाराज? बसला पंक्तीला, सप्ताह सोडायचं नाही, कुठं पंक्ती सोडायची नाही, हे महाराज नाही. हा, हे पोटासाठी जगणारे साधू आहे, ढोंगी साधू आहे. कुठंतरी आळा पाहिजे ना, आपल्या आत्म्याला सुद्धा मोक्ष मिळाला पाहिजे. हा, माग अभ्यास करता करता विचार केला, अरे मी गरुड पुराण लोकांची वाचतोय, यदा कदाचित माझं नाही कोणी वाचले, नाही वाचल्यावर काय होईल आपलं? आपण काय केलं पाहिजे? आता इथे आहे, तुम्हाला सांगतो, व्यासपीठावर पाणी नाही पेत, गाडीमध्ये डिकीमध्ये पाण्याची बाटली असते, जेवायचं तर कुठंच नाही, अगदी साप्तेव सुद्धा नाही. बोला, तुम्ही माणसांना मला सांगताय, कारण काही शास्त्र वाचता वाचता काही गोष्टीचं ज्ञान होत जातं. हॉलमध्ये गेल्यानंतर माहिती पडतं ना, नाही का? ज्याला बुडायची सवय नाही, बुडून खाली ठाव घ्यायची सवय नाही, त्याला काय माहिती पडणार पाणी किती खोल आहे? अध्यात्म खूपच खोल आहे, एवढं मलाही गवलं असं लागत नाही, पण प्रयत्न आहे. त्यातून शेवटी असं कळालं की कांदा लसूण मसाला सुद्धा मादक पदार्थ आहे. आपल्या अध्यात्माचं वाटोळं करतोय तो. या राक्षसाच्या रक्तापासून निर्माण झाले. आजही त्याग केला बघा, जेवणात कांदा मसाला असला तरी खात नाही. आता हे सुतक पातक तर लांबच राहिलं. त्याग पाहिजे. नुसतंच बोवा होऊन महाराज होऊन काय उपयोगाचं? आपण दुसऱ्याची गरुड पुराण वाचायचं, आपण मेल्यानंतर आपलं कोण? आपलं काय? हा आत्मा भटकला तर उपयोग काय तो महाराज होण्याचा तरी? असं उपयोग नाही. म्हणून प्रत्येकाने संकटात सुद्धा आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. कसली वेळ आली तरी आपला धर्म सोडायचा नाही, तो श्रेष्ठ धर्माचं रक्षण करायचं. सात्विकाची करावी संगती, त्याजावे राजतामसाप्रती, त्यांचे संगती दोषाची प्राप्ती, होय नरक गती अनुसेवणे. स्वर्गी जाती सात्विक जन, तामसाशी नरकस्थान, राजसाची भूलोक दान, गीता प्रमाण असे असे. नारायण म्हणतात गरुडा, म्हणून आपलं आचरण, आपलं आचार विचार शुद्ध असावे. कसलंही संकट पडलं तरी आपला नियम मोडायचे नाही. नित्य नियम आम्ही हे प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. एखाद्याचा नियम जर चांगला असेल तर ते भगवंताला त्याला धुंडाळायला जायची गरज नाही, तो भगवंतच त्याला धुंडाळी त्याच्या घरी येईल, कारण लक्ष्मी नारायणच त्याच्या जवळ असतो. म्हणून नियम चांगले असावे, संगत सज्जनाचे असावे, अवगुण्याचे नाही. दुर्जनाच्या संगतीत वाटूनच आहे या जीवाचं. स्वर्गात कोण जातो, नरकात कोण जातो, आणि जन्माला कोण येतो? 3 गुण आहे. शरीरात पण आजार 3च आहेत, वात पित्त आणि कफ, बरोबर ना? मुख्य देव अख्ख्या ब्रह्मांडात 3च आहे, याच्या पलीकडे देवच नाही. एक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, जो असेल ना तो निर्गुण निराकार ईश्वर आहे, तो वेगळाच आहे जगाच्या. पण हे 3 नियम ते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यापासून या जगाची उत्पत्ती स्थिती चालू आहे. ब्रह्माने उत्पत्ती करायची, विष्णूने पालन करायचं आणि शिवानं शंकरानं संहार करायचं. हे 3 देव आहे. मग या 3 विषय भगवंत सांगतात. हे 3 देवांचे 3 गुण आहेत. आपल्याला मुख्य मनुष्य शरीर परत यायचंय. स्वर्गात कोण जातो, नरकात कोण जातो आणि जन्माला कोण येते, हे 3 गुण ऐकायचे. ऐका, रजगुण ब्रह्मदेवाचा, रजगुणाने वागणाऱ्या लोकांना इथं मूर्ती लोकात परत जन्माला येतो. याच्यामध्ये वासना जास्त आहे. अशामध्ये ऐकताय ना नीट? रजगुणामध्ये. दुसरा गुण आहे महादेवाचा, तो तमोगुण आहे. तमोगुण म्हणजे तामशी स्वभाव, राग काम क्रोध विकार भरपूर आहे. आणि जो काम क्रोधाच्या आहारी गेला त्याला मात्र नरकानं जावं लागतं. नरक समजते ना सगळ्यांना? जरी गुण महादेवाचा असला तो त्यांना शोभतो की समशनात अखंड वैराग्य. तो गुण त्यांचा आहे, माणसासाठी नाही बुवा. रजगुण माणसासाठी नाही बुवा. एकच गुण असा आहे भगवान महाविष्णूचं, त्याचं नाव आहे सत्वगुण. सत्वगुणाने माणसाला काय मिळणार? मोक्ष. त्याच्यामध्ये कोणाचा द्वेष नाही, भाव काही हे नाही, हेवा नाही, दावा नाही, काही नाही. तर तो सत्वगुण माणसात पाहिजे. हे 3 गुणाने 3 ठिकाणी मनुष्य जातो. सत्वगुणी जो राहील तो मोक्षाला जाईल, बाकीच्यांना चान्स नाही. लक्षात घ्या. अशा प्रकारे भगवंत हे गीतेतलं प्रमाण सुद्धा नारायणाने इथं सांगितलेलं आहे. अग्नी वर्जित जे ब्राह्मण कधी न करती होम हवन, आणि राजा ब्राह्मण हीन कुठ विक्रय वैश्य जो का, तो आणि शूद्र जातीत जन्म पावणी सेवन करीत, पत्नी पती लागी वंचित,
नरक निश्चित भोगती हे अस्नात करी भोजन ते अन्न नवे विष्टा भोजन उदक पान रुधिरा समान प्रांत स्नान म्हणून कीजे. भगवंत सांगतात ब्राह्मण आहे पण अग्नीची सेवा करत नाही, मंत्र जपता येत नाही, तो ब्राह्मणच नाही, काय उपयोगाचा आहे तो? त्याला होम हवन समजत नाही, काही नाही. हा व्यापारी आहे, तो इमानदारीने व्यापार करत नाही, तो व्यापारीच नाहीये. प्रत्येकाचा नियम आहे. शूद्र जातीत जरी जन्म मिळाला तरी त्यानं सुधरून वागलं पाहिजे. पत्नी जर पतीची सेवा करत नसेल आणि पातिव्रत पण सांगत असेल तर ते खोटे. पातिव्रता पण पाहिजे, एक तत्व तिचं पतीच्या चरणी पाहिजे. हे सर्व भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि अजून भगवंतांनी काय सांगितलं की जी लोक स्नान न करता भोजन करतात, सकाळी सुरुवात स्नानाशिवाय नाही, स्नान न करता जी लोक अन्न पाणी खातात विष्ठा भक्षण केल्याचं पाप आहे. पाणी जरी पिलं रक्त पिल्याचं पाप आहे. आचरणाला एवढी मोठी किंमत आहे. सकाळी पहिलं स्नान झालं पाहिजे. यास्तवची आचार म्हणते स्नान करुणी तर्पण हाते की जे ना तरी रुधिराते प्राशिला दोषा ते पावत असे. इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. आरशाचा विषय आहे. आरसा प्रत्येकाच्या घरात आहे. पारुष्याने आरशात बघू नये, दरिद्री असतो. स्नान संध्या केल्याशिवाय आरशात सुद्धा बघू नये, आता दरिद्री ठरतोय माणूस. गरुड पुराण आपल्याला सांग. लक्षात घ्या, ऐकताय ना सगळेजण? नाही तर काही सुरुवात आरशात बघून असं नाही सांगितलेलं. स्नान संध्या झाल्याशिवाय आरशात सुद्धा बघू नये, नाहीतर त्याला पाप लागतो, एवढं सांगितलं भगवंताने. खंडन पेषण आदी पंचशुन याचा दोष असे गहन म्हणून प्रायचितार्थदान पंच सुलक्षण यज्ञ निर्मिले तीन टाकावे काही दिवस टाकिता घडे निरेवास अल्पान्यायी दंड विशेष यमधर्म सरस करीतशे. हे मानवी शरीर कशाच आहे? पंचमहाभूताच आहे. पंचमहाभूत प्रत्येकाला माहिती पाहिजे. एखाद्याला म्हणले ना पंचमहाभूत म्हणजे महाराज माहितच नाही मला, मग काय माहिती तुला डोंगर? हिंदू धर्म काय कळाला? पंचमहाभूताचं शरीर म्हणजे अग्नी वायू पाणी हे सोपं आहे. आणि हे जरी पंचमहाभूत असली तर हे पंचयज्ञ नित्य नियमाने समजून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये पण सुंदर विषय आलेला आहे. ज्याला हे समजणारच नाही आणि त्याचं आचरणच त्या गोष्टीचं होणार नाही, अग्नीची वगैरे त्याची ज्याला आठवणच नाही, तो मात्र यमाचा पाहुणा आहे, यमाच्या दंडाला पात्र आहे. जसं काही गुन्हा केला की दंडाला पात्र होतो की नाही माणूस गुन्हा केल्यानंतर, तसा हा एक गुन्हा आहे मनुष्य जन्मामध्ये. पंचयज्ञ न समजून घेणे हा एक गुन्हाच आहे. सदा शौची यत्न कीजे धर्म मूल शौचा जाणीजे ब्रह्म शौचा मूर्जले कीजे अंतरी धरीजे शुद्ध भाव काम क्रोध आणि लोभ हे अंतर्मल स्वयंभ त्रय उभय तीचे कोंब निर्मूल सुलभ क्रम कीजे. भगवंत सांगतात नेहमी स्वच्छ सुंदर राहिलं पाहिजे. अंतकरण स्वच्छ निर्मळ ठेवलं पाहिजे. धर्म समजून घेतला पाहिजे. काय असतो धर्म तोही ओळखला पाहिजे. काम क्रोध लोभ हे तीन मात्र लय मोठे वैरी आहेत. त्याला नेहमी आपल्यातून बाहेर काढले पाहिजे. काम क्रोध आणि लोभ. लोभ हा तर पापाचा वाप आहे. लोभ निर्माण झाला की पापाची सुरुवात होते. म्हणून याचा वेळोवेळी वाटोळ केलं पाहिजे. यांना ठेवलं नाही पाहिजे शरीरामध्ये. काम जिंकावा धैर्य करुणी शांतीने कीजे क्रोध हाणी संतोषे लोभाची निशाणी सुज्ञानी मोडावी लीला महात्रे दान अध्ययन आणि होम या धर्मे ब्राह्मण उत्तम गती पावे इतरासी सुगम दान निसंभ्रम गतिप्रद. भगवंत सांगतात गरुडा काम क्रोध हे वैरी जिंकले पाहिजे. आणि काम जिंकायचा धैर्य पाहिजे. क्रोध जिंकायचा शांतता पाहिजे. किती पुढचा खात खात आला तर आपण शांत राहिलं पाहिजे. क्रोध जिंकायचा. लोभ जिंकायचा समाधान पाहिजे. जे मला मिळाले ते पुष्कळ देवाने दिले, जे नाही ते आपलं नाहीच आहे असं समाधानी ज्याची वृत्ती असते त्याला समाधान भेटतं, त्याला सुख भेटतं. बाकी सगळा खेळच येतो नाही समजदार. मग जे पूर्वी न केले दान ए नर दरिद्री होणं दिनवाणी भाकोणी अन्न मागती मल्ली न होणी आते तस्मात यथा शक्ती दान द्यावे
परस्त्रियेशी सर्वथा त्याजावे भोगिता प्राप्त स्वभावे होईन भोगवे तैसा नरक न उशेषची इच्छा धरिली चंद्राने गुरुपत्नी भोगिली प्रजापती लागी भुली पडली स्वकन्या देखता भगवंत म्हणतात ज्यांनी पूर्वीच्या म्हणजे जन्मामध्ये दानच केलं नाही ते आता दरिद्री भिकारी होऊन दारोदार भीक मागतात त्यांना अन्नही मिळत नाही का पूर्वीचं पाप आहे त्यांनीच कोणाला दिलं नाही तर इथं कसं मिळेल म्हणून तुम्ही आम्ही दान धर्म केला पाहिजे दुसऱ्याची स्त्री किती सुंदर देखणी असली तरी तिला माता भगिनीचा दर्जा दिला पाहिजे तरच मग त्याला समाधान मिळेल सुख मिळेल कारण स्त्रीपासून अनेकांचा उत्मात झाला इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा वासनेच्या संगे सुरुवातच सुंदर आहे त्या अभंगाची वासनेच्या संगे नको धावू म्हणा पाहत्या रावणा काय झाले इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा ही वासना शरीरातली आवरली पाहिजे वेळोवेळी आणि ही वासना संत दर्शनाशिवाय समोर नष्ट होणार नाही संत दर्शन झालं पाहिजे हे सगळं भगवंताने सांगितलेलं आहे मग ही वासना आवरता नाही आली म्हणून ब्रह्मदेवाला स्वतःची पोटची पोरगी नाही कळाली एवढं मोठं लांछन लागलं म्हणून वासना वेळोवेळी मारली पाहिजे वृषभा ध्वजे पाहुणी मोहिनी मोह पावला देव शिरोमणी तस्मात स्त्री आणि सुराप्रशणी मोह दडपणी होतशे नारीचे दृष्टी कामात जीवस्ती म्हणून तेशी त्यागावे निश्चिती ऐशे आचरण जे करती ते मेल्या पावती स्वर्ग सुख भगवंत म्हणतात देवादी देव महादेव ते भस्मासुराच्या वेळेला त्याला मारण्यासाठी मोहिनी अवतार धरला होता भगवंताने महाविष्णूने नाही का तर ते मोहिनी अवताराला मोहित झाले महादेव त्यांना सुद्धा जन्म घ्यावा लागला हो मृत्यू लोकात पुन्हा मल्हारी मार्तंड झाले ते आणि बाणाईच्या रूपाने त्या महाविष्णूला जन्म घ्यावा लागला फिर्या धनगराच्या घरी कर्म देवाला सुद्धा चुकत नाही तुमच्या आमची वासना कसं होईल आपलं कुठे घेऊन जाईन आपल्याला कुठल्या नरकाला नेईन याचा विचार करावा म्हणून वासनेच्या मागे कधी धावू नये आणि ज्यांना वासना आवरता आली ते स्वर्ग सुखाचे अधिकारी झाले ते मोक्षपदाचे अधिकारी आहे जैसे शीतकाळी उष्णकाळी तैसे कर्म करावे वर्षा काळी जेने पावे सुख नवाळी दुःख काजळी कदा न लगे कदा भगवंत सांगतात उन्हाळा पावसाळा सगळे ऋतू कळते का नाही आपल्याला आता थंडी नाही एकाच्या अंगात आहे का जर्किन थंडी असती तर जर्किनच काय चादरी पण घेऊन आले असते तुम्ही नाही का का आपल्याला ऋतुमान कळतंय या दिवसात म्हणून का कोणी गरम पेय प्यावं म्हणून उष्णता आहे थंड पेय हे जसं माणसाला ज्ञान आहे तसं अध्यात्माचं ज्ञान असलं पाहिजे नाहीतर दुःख सापडणार नाही अध्यात्म ज्याला कळत नाही तर त्याच्या वाट्याला दुःखच आहे हे स्पष्ट भगवंताने सांगितलंय ऐशे कर्म विवेकयुक्त मनुष्य जन्म जो का पावतो त्याने व्हावे विष्णू भक्त भवपाश समस्त तोडावया विष्णू भक्ता वाचुनी प्रसूत तिजवण वांझा उत्तम सत्य यास्तव सर्व अवस्थात धर्म नियमस्थानुष्ठावा नारायण म्हणतात गरुडा मनुष्य जन्म जर माणसाला मिळाले ना तर त्याने कर्म चांगलं करावं असं कर्म करावं की ज्या कर्मातून धर्म घडावा आणि तो विष्णू भक्त सोपतो तो हरिभक्त सोपतो तो महाराज सोपतो आणि आईच्या पोटी लेकरू जे जन्माला येणार आहे ते पण हरिभक्त जन्माला यावं आणि नाही असं जन्माला येणार नसल तर त्या अवगुण जन्माला येण्याच्या अगोदर मारावं याचं दुसरं उदाहरण नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये बघा भेटतं ते म्हणतात भक्ती न करणाऱ्या विषयी त्यांनी सांगितलं भक्ती विना पशु कशासी वाढला सटविनच न्याला कैसा नाही काय माये गेली होती गुतापासी चित्त नये नामासे अरे मोडा नाथ महाराजांची भाषा समजून घेण्यासारखी आहे मग त्याला भगवंताचं नाव मुखात येत नाही म्हणजे तुझ्या आईपाशी भूत गेलं का काय ही शिवेच आहे समजत नाही म्हणून भक्तीशिवाय जन्म नसावा भक्तीशिवाय लेकरू सुद्धा आईच्या पोटी जन्माला येऊच नाही उगाच भूमीचा भार आहे धरणी माता त्याच्या दुःखाने रडते अर्थ आणि काम जाण हे अनार्थाचे दोघे कारण आईशे जाणली मनुष्यन
रात्रंदिन विष्णू ते स्थविती अगा पुण्यवंता वैनतया तुहा लोकाच्या उपकार कार्या मद पुशिली प्रश्नचर्या ही व्याख्या तुझ प्रति सांगतो. भगवंत म्हणतात अर्थाचा अनर्थ झाला की लय घोटाळा होतो. सांगणारा मी भावनेच्या भरात एखादं काहीतरी उदाहरण देऊन जातो, चुकून एखादं चुकीचं असावा नसावा, पण असावं समजत असलं तर लोक मी गेल्यानंतर चर्चा त्याच्यावर जास्त करतील. पण माझ्याकडून जे चांगलं काय केलंय याची चर्चा नाही व्हायची, ते नाही त्याच्या डोक्यात बसणार. माणसं अर्थाचा अनर्थ करतात, हाच घोटाळा आहे सगळा मोठा. म्हणून भगवंत सांगतात गरुडा जगाच्या उपकार करता तू हे गरुड पुराण मला विचारलं, यमपुरीची व्याख्या विचारली, आता मी ती तुला संपूर्ण सांगत आहे. ऐक म्हणले अनुकर्मेची सांगतो तुझ सावध होणी पक्षीराज प्रश्नार्थ सर्व समज श्रवण काज धरुणी चेते जो धर्मशास्त्र न करी श्रवण तो न उधारे कदा जाण ऐसे बोलला श्री भगवान. अध्याय संपूर्ण पै होता. भगवंत सांगतात म्हणून ही धर्मशास्त्राचा अभ्यास करा, धर्मशास्त्र ऐका. आणि जे ऐकणार नाही वाचणार नाही ते वाचणारच नाही. वाचल तो वाचल म्हणजे पुस्तक असो काही काय ना, अभ्यास केल्याशिवाय अभ्यास होणार नाही. एकाएकी तो अभ्यास निर्माण होणार नाही. हे भगवंताने सांगितलेलं आहे. अध्याय संपता संपता भगवंत सांगतात धर्मशास्त्र वाचा नाही तर उद्धार होणार नाही. गरुड पुराणा मादारी पवित्र प्रेत कल्प भारी गरुडा श्री निरोपी श्री हरी ऋषीशी सत्रांतरिकती सुत माधव विनवी जोडोनी कर मी बोलिलो प्राकृत वचन श्रोते साधू न्यून्य पूर्ण कृपा करुण करीत जावे. आता माधव नावाचा लेखक तुम्हाला विनंती करतो या प्रेत कल्पामध्ये जे नारायणाचं गरुडाचं संभाषण आहे त्यावर आधारित हा सुंदर असा प्रेतकल्प ग्रंथ लक्षपूर्वक ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे कमीपणा असेल ते उणीव मात्र भरून घ्या. येथे श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रथमाध्याय श्रीकृष्ण चरणी अर्पणवतो शुभां भवतु श्रीरास्तु. हरि ओम शांती.